आज आपण आलू टिक्की बनवणार आहे. त्यासाठी अगोदर गॅस चालू करून घेणार आहे. त्यावर तवा ठेवून देणार आहे. 2 पळ्या तेल टाकून घेऊ. त्यात जिरं, ऑरेगॅनो, तीळ, कोथिंबीर टाकून घेऊया. थोडं पाणी टाकून घेऊया. त्यात मिक्स करून घेऊया. मग त्यानंतर रवा टाकून घेऊया. रव्याला एकत्र करून घेऊया. चांगलं एकत्र करून मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की अशा पद्धतीने करूया. एका भांड्यात काढून घेऊया. भांड्यात काढलं गेलं की त्यात मीठ टाकूया. मीठ टाकलं गेलं की त्याला मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की थोडंसं आपलं गव्हाचं पीठ टाकून घेऊया. त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. बटाटे उकडून घेऊया. ते एका भांड्यात काढून घेऊया. साल्ट काढून त्याला मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. त्यात आपण हळद, मीठ, मसाले, तिखट टाकून घेऊन वरून कोथिंबीर टाकून घेऊन मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. त्यात लिंबूचा रस टाकून घेऊया. गॅसवर आपण तवा ठेवून त्यात आपण तेल टाकून घेणार आहे. त्यात आपण जिरे, मोहरी अशी टाकून घेऊ. त्यानंतर केलेले मिश्रण मिक्स करून घेऊया. त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलं गेले की त्याला पलटून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. रव्याचं बॅटर तयार केलं होतं ते चांगलं थंड होऊन गेलं आहे. त्यात आपण टिक्की बनवणार आहे. अशी गोल आकाराने शेप देऊया. शेप दिला गेल्यात की अशा पद्धतीने शेप देऊन घेऊया सर्व टिक्कींना. त्यावर वरून आलूचं मिश्रण घालूया. वरून टिक्की ठेवून देऊया. अशा पद्धतीने तव्यात तेल टाकून घेतलंय. तेल चांगलं तपून गेलंय. त्यात आपण टिक्के आपल्या सर्व टाकणार आहे. टिक्क्यांना चांगलं फ्राय होऊन देऊ. अशा पद्धतीने टिक्क्या सर्व ठेवून घेऊया. एक टिक्क्या पलटून घेऊया. अशा पद्धतीने पलटून घेऊया. टिक्क्यांना खरपूस कलर येईपर्यंत पलटून घेऊया. अशा पद्धतीने पलटून घेऊ सर्व टिक्क्या. इथं आपल्या टिक्क्या तयार झाल्या आहे. बघू शकता आपण किती छान दिसत आहे. नक्कीच ट्राय करा तुम्ही पण.